देश के अलग अलग कोने में मुस्लिमों के ऊपर हमला हो रहे। जहाँ भी एक गाय मर गया तो मुस्लिमों के ऊपर हमला। एक एरिया में मुस्लिम लोग, मुस्लिम महिला एक घर खरीदे थे कि वहाँ के जो बीजेपी के भक्त लोग हैं उनको वहाँ से भगाया और 5 आदमियों को उन्होंने मार डाले। कि पूरे देश में ये बीजेपी लोग की मुस्लिम समुदाय के ऊपर, अल्पसंख्यकों के ऊपर हमला। हम तो चाहते हैं नीट तो रद्द करो। ये जो केंद्र का शिक्षण सचिव है इनको राजीनामा देना। This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, Mano Multi Speciality Hospital, KBN University, Shaheen Group of Institutions, Surat Khazana, Al Sharia Group of Institutions, Big Neuropsychiatry Hospital, NK NEET Institute, Alimi Public School, and by Rich Tea, Swad Mein Richness. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ. ಜನ ವಿರೋಧಿ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕಾನೂನುಗಳು ವಾಪಸ್ ಆಗಲಿ. ಏನೇ ಬರಲಿ ಒಗ್ಗಟ್ಟಿರಲಿ. ನೀಟ್ ಪರೀಕ್ಷೆ ರದ್ದು ಮಾಡಲೇಬೇಕು. ಕೇಂದ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಲೇಬೇಕು. ನೀಟ್ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾದವರನ್ನು ಬಂಧಿಸಬೇಕು. ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾದವರನ್ನು ಬಂಧಿಸಬೇಕು. CPIM पार्टी ऑल इंडिया में 3 इश्यू के ऊपर की हमारा प्रतिभटन के लिए कॉल दिया है। गुलबर्गा जिला समिति से आज हमने DC को मेमोरेंडम देकर हमारे 3 मुद्दों के ऊपर हमने खंडन करके इसके बारे में एक्शन लेने का और डिसीजन लेने का हमने आग्रह कर रहे हैं। एक है, आप सभी को मालूम है कि भारत देश में जो बीजेपी 400 पार का स्लोगन दिया था, हम उस समय भी बोले थे इसका 400 पार नहीं होता, इनका 30 पार होता। आज भी सत्ता करने के लिए जितना सीट उनका होना था उतना सीट तो नहीं मिला कि आज उन्होंने सभी का सहारा लेकर सत्ता कर रहे हैं। इसका यही है कि भारत देश हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभी कौम का, सभी समुदाय के लोग मिलजुल के रहते हैं। जो इसके खिलाफ काम करने वाले पार्टी है उनको इनकारते हैं तो इनको गुस्सा आ गया। बीजेपी को, RSS को उन्होंने देश बांटना चाहते थे। उन्होंने ये जो हेडगेवार, गोरवाड़कर और RSS का जो एजेंडा है, द्विराष्ट्र का एजेंडा, वो जारी लागू करना चाहते थे। 2025 में इस देश को हिंदू राष्ट्र बनाना चाहते थे, मगर भारत देश के सभी मतदार लोग इसको पीछे हटाए, इनको सबक सिखाए। इनको तो गुस्सा आ गया। इसलिए देखो जबलपुर में, छत्तीसगढ़ में, गुजरात के अनेक जिलों में कि देश के अलग अलग कोने में मुस्लिमों के ऊपर हमला हो रहे। जहाँ भी एक गाय मर गया तो मुस्लिमों के ऊपर हमला। एक एरिया में मुस्लिम लोग, मुस्लिम महिला एक घर खरीदे थे कि वहाँ के जो बीजेपी के भक्त लोग हैं उनको वहाँ से भगाया और 5 आदमियों को उन्होंने मार डाले। कि पूरे देश में ये बीजेपी लोग कि मुस्लिम समुदाय के ऊपर, अल्पसंख्यकों के ऊपर हमला करके उनका जो देश विरोधी का बात है, उनका जो गुस्सा है, उन्होंने हार गए। देशद्रोही पार्टी हारे जैसा ही है कि उन लोग ऐसा हमला कर रहे हैं। CPM पार्टी इसका कड़ी विरोध करते हैं और हमने आग्रह करते हैं केंद्र सरकार इसको कि क्या है कंट्रोल करना, ये बंद करना। जो लोग अल्पसंख्यकों के ऊपर हमला कर रहे हैं उनको कड़ी से कड़ी शिक्षा देना। दूसरा बात है नीट एग्जाम, अमीर लोगों के लिए जो आसान की मार्ग है नीट एग्जाम, ये तो गरीबों का खिलाफ है। कितना भानगड़ी हो गया, कितना भ्रष्टाचार हो गया, आप सभी को मालूम है। हम तो चाहते हैं नीट तो रद्द करो। ये जो केंद्र का शिक्षण सचिव है इनको राजीनामा देना, इस्तीफा देना हम आग्रह करते हैं। और इसके साथ साथ इस देश में जितने भी कानून है वो कानून 124A है, 152 के नाम से उन्होंने घुस गया हमारे कॉन्स्टिट्यूशन के अंदर। और जो लोग डेमोन्स्ट्रेशन करते, जो लोग प्रजासत्तात्मक उनका हकों के बारे में लड़ते हैं कि उनको देशद्रोही का नाम पर उनको बंद करके जेल में डालते हैं, ऐसा क्रिमिनल जो कानून है ये रद्द करने के लिए हमने आग्रह करे। ये भी है, उसके साथ 124A है। 124A तो लागू नहीं करना बोलकर तो सुप्रीम कोर्ट करे है, मगर 152 के नाम से उन्होंने अंदर घुस गया है। इससे है ना
कि जो लोग लड़ते हैं, जो लोग डेमोक्रेटिकली उनके जिंदगी के लिए उन्होंने जो भी करते हैं कि उनको देशद्रोही करने के लिए इन्होंने ये कानून लागू कर रहे हैं, इसका हमने सख्त विरोध कर रहे हैं। ये रद्द करो ऐसा क्रिमिनल कानून, ये हमारे आज का डिमांड है। आईए है, आईपीएस है और ये जो 1 to 4 का है, ये सभी है ना कि हमारे देश का कि जो पब्लिक है इन लोगों का खिलाफ की है, और हमारे देश का जो प्रजासत्तात्मक ढांचा है, जो वकूट व्यवस्था है, जो भव्य परंपरा है, इसके ऊपर ये हमला करने का एक आयुध है। इसीलिए हमने इसका कड़ी विरोध कर रहे हैं। ಸಿಪಿಐಎಂ ಪಕ್ಷ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ 3 ಅಂಶಗಳ ಮೇಲೆ ಬೃಹತ್ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ನಡೆಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಒಂದನೇದು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ದೇಶದ 25 ಲಕ್ಷ ಇತರೆ ಜನಸಮುದಾಯಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ತರುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಡೆದಿದೆ. ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ನೀಟ್ ಪರೀಕ್ಷೆಯ ಹಗರಣ ಏನಿದೆ ಅದರಿಂದಾಗಿ ಇವರಿಗೆಲ್ಲ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ. ಈ ಒಂದು ನೀಟ್ ಹಗರಣವನ್ನು ತನಿಖೆಗೆ ಒಳಪಡಿಸಬೇಕು. ಇಂಥ ಒಂದು ಬಹುದೊಡ್ಡ ಹಗರಣದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರು, ಕೇಂದ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರು ತಕ್ಷಣವೇ ರಾಜೀನಾಮೆ ನೀಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಒಂದು ಕಡೆಗೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಪಕ್ಕ ಬಡವರ ವಿರೋಧಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪದ್ಧತಿ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ರಾಜ್ಯಗಳ ಸ್ವಾಯತ್ತತೆಗೆ, ರಾಜ್ಯಗಳ ಒಕ್ಕೂಟವಾದಿ ಸ್ವರೂಪಕ್ಕೆ ಧಕ್ಕೆ ತರುವಂಥ ಒಂದು ಪದ್ಧತಿ. ಅದನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಬೇಕು. ರಾಜ್ಯಗಳ ಸ್ವಾಯತ್ತತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡೋದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾದಂಥ ಒಂದು ಕ್ರಮಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಎರಡನೇದು ಭಾಳ ಪ್ರಮುಖವಾದಂಥ ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇವತ್ತು ದೇಶದ 3 ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕಾಯ್ದೆಗಳನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿ ಅವುಗಳಿಗೆ ಹೊಸ ಹೆಸರನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ಜಾರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವು ಕರಾಳ ಕಾಯ್ದೆಗಳಾಗಿದ್ದಾವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಂಶವನ್ನು ನಾವು ಗಮನಿಸಬೇಕು. IPC ಇರ್ಬೋದು, CRPC ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ IA ಇರ್ಬೋದು, 3 ಕಾಯ್ದೆಗಳನ್ನು ಇವತ್ತು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ, ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಭಾರಿ ದೊಡ್ಡ ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಅದರಿಂದಾಗಿ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಭಾಳ ಗಂಭೀರವಾದಂಥ ಧಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ. ಅದೊಂದು ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ಧೋರಣೆಗೆ ಪೂರಕವಾದಂಥ ತಿದ್ದುಪಡಿ ಕಾಯ್ದೆಗಳು ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಂಶ ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೋಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮೂರನೇದು ಭಾಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ನಡೆದ ನಂತರ BJPಗೆ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಬಹುಮತ ಬರದೇ ಇರುವಂಥ ಕಾರಣಕ್ಕೆ RSS BJP ಕಾರ್ಯಕರ್ತರು ದೇಶದಾದ್ಯಂತ ಹಲವಾರು ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲೆ ಗಂಭೀರವಾದಂಥ ದಾಳಿಗಳನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 6-7 ಜನ ಮುಸ್ಲಿಂ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರನ್ನು ಕೊಲ್ಲಲಾಗಿದೆ. ಸುಮಾರು ಅವರು ವ್ಯಾಪಾರ ವಹಿವಾಟು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಂಥ ಶಾಪ್ಗಳ ದಾಳಿ ಮಾಡಿ ಆ ಶಾಪ್ಗಳನ್ನು ಸರ್ವನಾಶ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಜನಗಳು ಗಾಯಗೊಂಡು ಆಸ್ಪತ್ರೆ ಸೇರುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಉಂಟಾಗಿದೆ. ಕೆಲವು ಏರಿಯಾಗಳಲ್ಲಿ ಊರು ಬಿಟ್ಟು ವಾಪಸ್ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಭಯಾನಕ ಸ್ಥಿತಿಗೆ BJP ಮತ್ತು ಮತಾಂಧ ಶಕ್ತಿಗಳೇನಿದ್ದಾರೆ, ಹಿಂದೂ ಮತಾಂಧ ಶಕ್ತಿಗಳು, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಠಿಣವಾದಂಥ ಕಾನೂನಿನ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮೆದುಧೋರಣೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ NDA ಸರ್ಕಾರ ತಾಳಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ನಾವಿವತ್ತು ಬಲವಾಗಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮುಸ್ಲಿಂ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ದೇಶದಾದ್ಯಂತ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೂಡ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಕೂಡ ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ 3 ವಿಚಾರಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟು ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು CPIM ಪಕ್ಷ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದರ ಭಾಗವಾಗಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ನಾವು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, Manu Multi-Speciality Hospital, KBN University, Shahin Group of Institutions, Surat Khazana, Al-Sharia Group of Institutions, Beg Neuropsychiatry Hospital, NK NEET Institute, Alimi Public School, and by Rich Tea, Swad Mein Richness.